15 ते 20 नोव्हेंबर दरम्यान विधानसभा निवडणुका होऊ शकतात. शरद पवारांनी वर्तवलं भाकीत. कार्यकर्त्यांनाही तयारीला लागण्याच्या सूचना. मी जाहीर सांगतो, मराठ्यांना सोडून महाराष्ट्रात सत्ता स्थापन करणं अशक्य. मनोज जरांगेंचा सरकारला पुन्हा इशारा. मुख्यमंत्री शिंदेंविरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका. भडकाऊ भाषणं करणाऱ्यांची शिंदे पाठराखण करत असल्याचा याचिकेत आरोप. मेट्रोचं 6 वेळा उद्घाटन करणारे मोदी हे पहिलेच पंतप्रधान. पुण्यातील मेट्रोच्या लोकार्पण सोहळ्यावरून संजय राऊतांची जोरदार टीका. कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाणांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता. ठाकरे गटाच्या इंद्रजित गुजर यांचा बॅनरबाजीतून मतदारसंघावर दावा. धाराशिवमधील रस्त्यांची कामं करण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून 42,49,00,000 रुपये मंजूर. खासदार ओमराजे निंबाळकरांची माहिती. तुळजापुरात उभारणार भवानी माता आणि शिवरायांचं 108 कोटी शिल्प. आमदार राणा जगजितसिंग पाटलांची घोषणा. 1,999 कोटींचा अंतिम विकास आराखडा मंजुरीसाठी सादर झाल्याची माहिती. या देशाचं व्यवस्थापनच सध्या अदानी चालवत आहेत. अनेक ठिकाणी अदानी दिसतात. संजय राऊतांची भाजपसह सरकारवर टीका. रोहित पवारांच्या मेंदूची तपासणी करा. अमोल मिटकरींचा रोहित पवारांवर पलटवार. अजितदादांचे 10 ते 12 आमदारही निवडून येणार नाहीत. पवारांनी लगावला होता टोला.